शिकले तरीसुद्धा तुम्ही दबला नाहीत, नमला नाहीत. याचं काय रहस्य आहे हे सांगून आपण या मुलाखतीला निरोप देणार आहोत. कारण चौकार षटकार टोकणारे दानवे साहेब ज्यांनी पहिलं शिबिर गाजवलेलं आहे ते उपस्थित आहेत. साहेब, मुळात या अशा पद्धतीच्या गोष्टी माझ्या परिवारासाठी नवीन नाहीत. भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये तुरुंगात जाण्यापासून माझ्या घरातल्या 7 लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर हसत गेलेले आहेत. आणि त्यामुळे मला पूर्णपणानं राजकारणात यायचं म्हणजे काय करायचं हे माहीत असतं. माझ्या पूर्ण परिवाराला माहीत असतं. जसं एखाद्या पोलिसाचं किंवा सैनिकाचं पूर्ण घर सज्ज असतं तसं आमचं राजकीय लोकांचं सुद्धा पूर्ण घर सज्ज असतं. त्यामुळे एकट्या माणसाला यातना नसतात. त्या संबंध जसं बडगुजर साहेबांनी सांगितलं संबंध परिवाराला यातना असतात. माझ्यावर दबाव तंत्र आणण्याच्यासाठी जेव्हा मी झुकलो नाही तेव्हा माझ्या 95 वर्षाच्या म्हाताऱ्या आजीला, जी ह्या राज्याची कॅबिनेट मंत्री होती, तिलासुद्धा दर आठवड्याला पोलीस स्टेशनला हजेरी लावायला लागली. 2-2 तास पोलीस स्टेशनला जाऊन बसावं लागलं. आणि अशा पद्धतीचा मानसिक त्रास हा माझ्यासह संबंध परिवाराला जो दिला गेला तो निश्चितपणानं त्याची भरपाई काढू. आणि मला माहिती आहे की सत्तेमध्ये आल्याच्या नंतर या सगळ्यांचा बंदोबस्त राऊत साहेब करतील आणि तो करायला आम्ही त्यांना लावू. त्यामुळे त्याची चिंता नाही आहे. आज जो काही संघर्ष होतो आहे हा संघर्षापेक्षा जास्त संघर्ष या देशाला स्वातंत्र्य देण्याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी केला होता. आणि त्यांनी सगळं प्रपंच उद्ध्वस्त झाला तरीसुद्धा माघारी फिरले नव्हते. मला वाटतं आमच्या सगळ्यांच्यासाठी स्वातंत्र्य सैनिक होण्याची ही दुसरी वेळ आहे. कारण ह्या देशाचं स्वातंत्र्य दुसऱ्यांदा हिरावलं आहे आणि या देशाच्या स्वातंत्र्याचा हा दुसरा लढा सुरू आहे. आणि या दुसऱ्या लढ्यामधले आम्ही स्वातंत्र्य सैनिक आहोत. त्यामुळे आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवल्याच्या शिवाय हे शक्य नाही. आणि हे आमच्यासारखं कोणाला ना कोणाला स्वीकारावं लागणारच आहे. या मानसिकतेतनं आम्ही आहोत. आणि हा भारत पुन्हा स्वतंत्र केल्याच्याशिवाय आम्ही थांबणार नाही. क्या बात आहे. चारही मान्यवरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं मी शिवसेनेत का अजूनही इथे का थांबलो याचं उत्तर दिलं आहे. पण याहीपेक्षा जहाल पद्धतीनं आणि रोग बाय ठोक सर्वसामान्य शिवसैनिकाच्या लँग्वेज